का? एक मिनिट गेला असेल. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर एकलहरे, थर्मल तालुका जिल्हा नाशिक. आमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सांगळे PS सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती गीता आरबी मॅडम, पर्यवेक्षक सानप सर आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, you are most welcome my dear student. Subject English Unit 3, Subunit 3.1 Coromandel Fishers. This is very interesting poem which is composed by Sarojini Naidu, who is called the Nightingale of India. Today I am going to tell more information about Sarojini Naidu in the form of introduction. Let us go to see the introduction. Introduction. Sarojini Naidu was born on 13th February in 1849. She was born in a Bengal Hindu family in Hyderabad. She took her education at Anna University in Chennai, Cambridge University in England. She married with Govindarajalu Naidu. She joined in the freedom movement of India in 1915 after meeting Mahatma Gandhi. She studied 5 different languages and she fought for the freedom of India against British government. She is not only known as the Nightingale of India but also the first female president of Indian National Congress. She composed many poems. She is the first lady or female lady governor of India. She is called a female Indian English poetess. She composed many poems in English literature. She died on 2nd March in 1949. Her birthday is celebrated as Women's Day. That is 13th February is celebrated as Women's Day, which is celebrated as a birth anniversary of Sarojini Naidu. Sarojini Naidu ह्या भारतीय इंग्लिश कवयित्री. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 साली झाला. एका बंगाली कुटुंबामध्ये हैदराबादला झाला. त्यांनी आपलं शिक्षण हैदराबादला झाला. त्यांनी आपलं शिक्षण चेन्नईला अन्ना युनिव्हर्सिटीमध्ये चेन्नई तसंच कॅम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी गोविंदराजलू नायडू बरोबर त्यांचा विवाह झाला. त्यानंतर गांधीजींना त्या भेटल्या आणि 1915 साली त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला. त्यांनी वेगवेगळ्या 5 भाषांचा अभ्यास त्यांनी केला आणि त्या ब्रिटिश सरकारविरुद्ध भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या लढल्या. शी इज द लेडी फ्रीडम फायटर ऑफ इंडिया who fought against the British government for the freedom of India. त्या नुसत्या भारताच्या नाइटिंगेल म्हणजे गान कोकिळा म्हणून ओळखल्या जात नाही, तर त्या या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष म्हणून त्यांना मान दिला जातो. त्याचप्रमाणे भारतातील पहिली महिला राज्यपाल म्हणूनही त्यांचा या ठिकाणी गौरव केला जातो. त्यांनी अनेक कविता रचल्या आणि मेनी पोएम्स इंग्रजी साहित्यामध्ये त्यांनी बराच लिखाण केलं आणि त्यांचा मृत्यू 2 मार्च
1949 रोजी झाला. हर बर्थडे इज सेलिब्रेटेड ॲज अ वुमेन्स डे, आणि म्हणून त्यांचा जो जन्मदिवस आहे हा महिला दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. हे लक्षात घ्या, एवढी माहिती फार महत्त्वाची आहे. मी तुम्हाला याच्यावर शेवटी काही प्रश्न तोंडी देणार आहे आणि त्याची उत्तरं याच्यातून तुम्हाला गृहपाठामध्ये लिहायला लावणार आहे. आता नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट द पोयम. आता बघा, या ठिकाणी कोरोमंडल फिशर्स warming up activity or chit chat activity we are going to learn. What time do you get, or what we call when do you get up in the morning? When do you get up early in the morning? आपण तुम्ही झोपेतून सकाळी केव्हा उठतात? What time do you go to bed and when do you go to bed, what we call in other word. तुम्ही झोपतात कधी? Where do you spend your holidays? सुट्टीचे दिवस तुम्ही कुठं साजरे करतात? व्हॉट ॲडव्हेंचर्स डू यू लाईक? मग तुम्हाला कोणतं धाडसी कृत्य आवडतं? फॉर एक्झाम्पल बोटिंग, ट्रेकिंग, स्क्युबा डायव्हिंग म्हणजे पाण्यात बुडणे, लाईक स्विमिंग, माउंटेनरिंग, ग्रियारोन और समथिंग एल्स, और हंटिंग, ड्रायव्हिंग, वॉट एव्हर इट मे बी. आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन, आफ्टर your education or after finishing your education, what would you like to work, would you like to work close to nature? म्हणजे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात काम करायला आवडेल का? वुड यू लाईक ऑर नॉट? व्हॉट वुड यू लाईक टू डू? मग निसर्गाच्या सानिध्यात काम करायला काय आवडेल? टू सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स, टू सर्व प्लांट्स, etc. एक्सपांड हॉरिझन्स. आता या ठिकाणी शब्द दिले आहे बघा, रिलेटेड टू सी. आता या ठिकाणी बघा शब्द दिलेले आहे बघा. सी मी काही उदाहरण म्हणून तुम्हाला सोडून दाखवलेले आहे बघा. सी, राईट डाऊन द रिलेटेड सच टाईप ऑफ क्वेश्चन इज आस्क्ड इन एक्झामिनेशन अँड दॅट्स वाय यू हॅव टू राईट मिनिमम 4 words टू द गिवन वर्ड्स इन द ॲक्टिव्हिटी सीट. फॉर एक्झाम्पल सी बघा, फिश आहे, सीप आहे, वायोज मीन्स पॅसेज, समुद्र प्रवास. त्याच्यानंतर या ठिकाणी ब्रिज आहे, बीच आहे, बीच और शोअर म्हणू शकतात. समुद्र म्हटलं की पाणी आलं, अजून काय काय आलं त्या ठिकाणी? शिप, प्लांट्स आले, म्हणजे समुद्रातील जलीय वनस्पती आला, असे वेगवेगळे या ठिकाणी आले. असे नाव सीगल आला. सीगल इज अ काइंड ऑफ बर्ड विच कॅचेस fishes in the sea. त्यानंतर बघा, तसंच या ठिकाणी स्काय हा शब्द दिलेला आहे, मग सन दिलेला आहे, मून दिलेला आहे, स्टार दिलेला आहे, असे दिलेले आहे बघा. बाकीचे तुम्ही यू हॅव टू फिल द रिमेनिंग वर्ड्स. देन वाइंड हा शब्द दिलेला आहे, त्याला रेन आहे, स्टॉर्म आहे, काय अजून शब्द टाकायचे आणि पूर्ण करा. त्याच्यानंतर लँड शब्द आहे, सॉईल म्हणजे माती. त्याच्यानंतर रिजन, माती कोण म्हणजे जमिनीशी संबंधित शब्द. ऑल रिलेटेड वर्ड विथ लँड. यू हॅव टू राईट डाऊन अँड कम्प्लीट द डायलॉग इन असाइनमेंट. देन बी, प्रिपेअर अ बिलिंग्युअल ग्लोसरी. बिलिंग्युअल म्हणजे द्विभाषिक, इंग्लिश विथ मराठी, फॉर ईच ऑफ दिस टॉपिक. प्रत्येक टॉपिकसाठी मराठी म्हणजे ही नावं तुम्ही लिहिणार आहात त्याला प्रत्येकाला इंग्लिश. समजा प्लांट आहे, प्लॅनेट्स आहे, प्लॅनेट्स म्हणजे काय? ग्रह. हां, त्याच्यानंतर मून म्हणजे चंद्र, मग MWN मून म्हणजे डॅश करून चंद्र, SUN सन म्हणजे सूर्य. अशा पद्धतीने ग्लोसरी तुम्हाला या सगळे शब्द लिहिल त्यांना करावं लागणार आहे. आणि अरेंज द ग्लोसरी इन 2 ways. 2 प्रकारे अरेंज करायची, इन अल्फाबेटिकल इन इंग्लिश आणि इन मराठी, अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर्स इन युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेनुसार म्हणून मराठीनुसार, म्हणजे चंद्र, सूर्य हे शब्द पहिले मराठी भाषेनुसार अल्फाबेटिकली म्हणजे वर्णानुक्रमे डाऊन म्हणजे लावायचे, आणि नंतर अल्फाबेटिकल ऑर्डर A to Z इन इंग्लिश, नंतर इंग्लिशमध्ये लावायचे. आलं लक्षात? आता बघा, आय एम गोइंग टू रीड द पोएम लाऊडली. लिसन द पोएम केअरफुली. बघा, listen the poem carefully and try to understand the
every pronunciation of every word. Coromandel fishers gauge the meaning of wakening skies, catamarans याचे अर्थ नंतर आपण पाहू. Rise brother rise, the wakening skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. Come, let's gather our nets from the shore and set our catamarans free. To capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. No longer delay, means don't delay, that is hurry up. Let's hasten, that is quick, away in the track of the seagull's call. The sea is our mother. Very interesting poem we are going to study. The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. What though we toss at the fall of the sun, where the hand of the sea god drives? He who holds the storm by the hair will hide in his breast our lives. Sweet is the shade of the coconut glade and the scent of the mangrove. And sweet are the sands at the full o' the moon, with the sound of the voices we love. But sweets, O brothers, the kiss of the spray and the dance of the wild foam's glee. Row, brothers, row to the edge of the verge, where the low sky meets with the sea, by Sarojini Naidu. Verge means edge, border means extreme limit, that is limitation. आता या ठिकाणी थिंक अँड आन्सर या ठिकाणी दिले बघा. वेकनिंग स्काईज म्हणजे या ठिकाणी दिलंय रायझिंग सन. वेकनिंग स्काईज जे रायझिंग सन. कॅटामॅरिन्स ट्रॅक म्हणजे दोन सांगाड्याची गलबत. त्याच्यानंतर पाहू थिंक अँड आन्सर. ॲज द सीगल, काइंड ऑफ बर्ड हू कॅचेस फिशेस इन द sea, flies away calling it, appears as though he is showing the way. What does the way lead to? आणि हा सीगल नावाचा मासा आपल्या त्या दर्यावर्दींना, मासेमारी लोकांना काय करतो आहे, मार्ग दाखवतो आहे. हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द एअर. हू होल्ड्स द स्टॉर्म बाय एअर. पुढचा प्रश्न आहे हू होल्ड्स द स्टॉर्म बाय एअर म्हणजे स्टॉर्म या ठिकाणी कोण, वादळ कोण थांबवतं. व्हॉट टाईप ऑफ बोट डू द फिशरमॅन यूज. आणि कोणत्या प्रकारची बोट या ठिकाणी फिशरमॅन आपल्याला वापरता आहे हे एकदा पुन्हा पहा. आणि या ठिकाणी दिले बघा मेट्स मीन्स मीट. टू मीट म्हणजे भेटणे, और जॉईन. या ठिकाणी चित्रात दाखवलं आहे हे फुलमून आहे, चंद्राची रात्र आहे, हे दर्यावरती दिसत आहे बघा. आता कविता एकदा वाचून झाली. तुम्ही पण एकदा कविता यू हॅव टू रीड द पोएम सायलेंटली इन युअर माइंड अँड देन इन द नेक्स्ट व्हिडिओ आय विल read the poem line in between and I will give the explanation of the poem detail. Okay? आईला लई लोचा आहे बाबा, काय करून ठेवले ना तर मला तर काही कळा ना.